नमस्कार विद्यार्थी मित्रों, मी डॉक्टर सचिन सरदेसाई, असिस्टंट प्रोफेसर डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स, राजा श्रीपतराव भगवंतराव महाविद्यालय औंध, BA भाग 2, सत्र क्रमांक 4, बँका आणि वित्तीय बाजारपेठा हा विषय आपण शिकत आहोत. 1998च्या नरसिंहम समितीने अनेक महत्त्वाची शिफारस केलेली आहे. काही महत्त्वाची शिफारशींची कारवाई कशी केली आणि अंमलबजावणी कशी केली आणि त्याचं मूल्यमापन या दृष्टिकोनातून आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत. ऑक्टोबर 1999मध्ये बँकिंग व्यवस्था अधिक बळकट देण्यासाठी काही पुढील महत्त्वाचे उपाय योजलेले आहेत. त्यामध्ये 2.5% जोखीम भारांक बाजार धोका पूर्ण करण्याचे नेमून देण्यात आले. विदेशी नियमनासाठी 100% जोखीम भारांक सोपविण्यात आला. मालमत्ता वर्गीकरण, उत्पन्न मान्यता व तरतुदी प्रमाणके अधिक कडक करण्यात आले. लेखांकनात व प्रकटीकरण व्यवहारात पारदर्शकतेला अधिक वाव देण्यात आला. व्यक्तिगत कर्जदाराची कर्ज मर्यादा कमी करण्यात आली. ती बँक भागभांडवलाच्या निधीच्या 25% 20% कमी करण्यात आले. बँका आणि वित्तीय संस्थांनी मालमत्ता वर्गीकरण, तरतुदी इत्यादीविषयी कडक निष्ठावंत दूरदृष्टीची प्रमाणके तयार करावीत. त्यामुळे सदाहरित व्यवहार टाळता येतील. रिझर्व्ह बँकेचे स्टेट बँक, राष्ट्रीय गृह बँक, नाबार्ड इत्यादीमधील भागरोख्यांची मालकी हस्तांतरित करावी व ती मध्यवर्ती सरकारकडे असावी. मार्च 2000मध्ये बँका व वित्तीय संस्थांचा थकीत कर्ज वसुली कायदा दुरुस्त करण्यात आला व कर्ज वसुली न्यायाधिकरणाला नवीन अधिकार देण्यात आले. एप्रिल 1999मध्ये मालमत्ता दायित्व व्यवस्थापन निधीची पद्धतीची स्थापना करण्यात आली. रिझर्व्ह बँकेने प्रत्येक बँकेला अंतर्गत मालमत्ता दायित्व व्यवस्थापन पद्धती स्थापण्याची सूचना केली आहे. यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे देखील सांगितलेली आहेत. यामुळे बँकांच्या व्यवस्थापनामध्ये सुधारणा होईल. बँकांना अनुत्पादित मालमत्ता म्हणजेच NPAची मालमत्ता घटविण्याची सूचना करण्यात आल्या असून यासाठी 2002-03मध्ये मार्गदर्शक मालमत्ता पुनर्रचना कंपनी स्थापन करण्यात आली आहे. अशा प्रकारे नरसिंहम समितीच्या सन 1998च्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यासाठी अनेक कार्यवाही करण्यात आल्या, ज्यायोगे बँक व्यवसायाची योग्य दिशेने प्रगती व्हावी. सन 1998च्या नरसिंहम समितीच्या अहवालाचे मूल्यमापन. सन 1998च्या नरसिंहम समितीच्या अहवालाचे मूल्यमापन पुढील मुद्द्यांच्या आधारे आपल्याला करता येईल. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे नरसिंहम समितीची गरज. 10 वर्षाच्या आत दुसऱ्या नरसिंहम समितीची खरं तर गरज नव्हती. वास्तवामध्ये पहिल्या नरसिंहम समितीच्या अहवालामधील शिफारशींना 10 वर्षे पूर्ण होण्या अगोदरच दुसरी समिती स्थापन करण्याची गरज नव्हती, कारण पहिल्या नरसिंहम समितीच्या शिफारशींची अद्याप कार्यवाही पूर्ण झालेली नव्हती. दुसरा मुद्दा आहे संकुचित बँकिंगचा प्रयत्न. टीकाकारांच्या मते बळकट बँकेत कमजोर बँकेचे विलीनीकरण करणे ही शिफारस चुकीची होती. ती सूचनांमध्ये संकुचित बँकिंगचा प्रयत्न होता. चांगल्या चालणाऱ्या बँकांमध्ये ज्या बँकांचा NPA अधिक आहे अशा बँकांचा किंवा ज्या बँका डबघाईला आलेल्या आहेत अशा बँकेचे विलीनीकरण करणे म्हणजे चांगल्या चाललेल्या बँका धोक्यामध्ये आणण्यासारखं होतं. म्हणून संकुचित बँकेचा प्रयत्न हा चुकीचा होता असं काही टीकाकारांचं मत आहे. वित्त मंत्रालयातील बँकिंग विभागाचा हस्तक्षेप. बँकिंग क्षेत्र सुधारणावरील नरसिंहम समितीची स्थापना
यामागे वित्तीय मंत्रालयातील बँकिंग विभागातील अधिकाऱ्यांची तेजस्वी कल्पना व युक्ती होती, ज्यांना प्रत्यक्षात वास्तव कार्य काही करावयाचे नव्हते. म्हणजेच वित्त मंत्रालयातील बँकिंग विभागाचा हस्तक्षेपामुळं ही समिती नेमली गेली. प्रामुख्यानं बँकिंग पुनर्रचना किंवा बँकिंग व्यवस्थेतील सुधारणामध्ये या सुधारणा करण्यासाठी आवश्यक ते अधिकारी असणे आवश्यक होते. परंतु मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी ही समिती स्थापन करण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याचे नमूद आहे. नंतर आहे रिझर्व्ह बँकेची जबाबदारी. चलनविषयक धोरणांची आखणी व अंमलबजावणी तसेच बँकिंग पर्यवेक्षण ही भारतीय रिझर्व्ह बँकेची जबाबदारी असते. हे या समितीच्या अहवालातून दिसून येते. रिझर्व्ह बँकेने ही चलनविषयक धोरणाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही रिझर्व्ह बँकेची आहे असे अहवालातून दिसून येते. वित्त मंत्रालयाचा बँकिंग विभाग बंद करण्याची सूचना. नरसिंहन समितीने वित्तीय मंत्रालयाचा बँकिंग विभाग बंद करण्याची सूचना केली होती, कारण जी बँकिंग पद्धतीत व संबंधित विषयाशी अडथळा व अनावश्यक होती, ही जबाबदारी फक्त रिझर्व्ह बँकेची होती. अर्थातच वित्तीय मंत्रालयानेही ही शिफारस स्वीकारली नाही. वित्त मंत्रालयाचा बँकिंग विभागाचा हस्तक्षेप वाढल्यामुळे नरसिंहन समितीने हे वित्त मंत्रालयाचा बँकिंग विभाग बंद करण्याची सूचना केली होती. बँकिंग क्षेत्रातील विविध समस्या याच्या अनुषंगाने नियंत्रण ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँक सक्षम असताना वित्त मंत्रालयाचा बँकिंग विभाग हा या रिझर्व्ह बँकेच्या धोरणामध्ये हस्तक्षेप करत असल्याचे दिसून येते. तरीसुद्धा ही शिफारस मंत्रालयाने स्वीकारलेली नाही. त्याचबरोबर ज्या विविध बँका नरसिंहन समितीने केला त्यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी त्याचे स्तर 2 मधील भांडवल उभारणीस प्रोत्साहन देण्यासंबंधी देखील सूचना केलेली होती. नरसिंहन समिती ही या ज्यावेळेला अहवाल सादर केला गेला त्यावेळेला त्यांनी विविध शिफारशी करण्यात आला. मुळात 1991 साली नरसिंहन समिती स्थापन केली गेली आणि त्याची शिफारशी देखील लागू केल्या गेल्या. परंतु त्या शिफारशी लागू करत असताना त्या शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी बँकांना पुरेसा वेळ मिळाला नाही आणि पुन्हा सन 1998मध्ये बँकिंग क्षेत्रातील सुधारणावरील समिती म्हणून श्री नरसिंहन यांच्या अध्यक्षतेखाली सन 1998मध्ये दुसरी नरसिंहन समिती नेमली गेली आणि या समितीने अहवाल एप्रिल 1998मध्ये सादर केला. त्यामध्ये काही नवे प्रयोग नरसिंहन समितीने केलेले आहेत, जसे की संकुचित बँकिंग संकल्पनेचा प्रयोग, लहान स्थानिक बँका. संकुचित बँकिंग संकल्पना ही बँकांच्या विलिनीकरणाच्या संदर्भात आहे, की ज्या बँकांचा व्यवहार आणि NPA अधिक आहे आणि ज्या बँका सक्षमपणे कार्य करू शकत नाहीत अशा बँका ह्या बळकट बँकिंग व्यवस्थेमध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव नरसिंहन समितीने ठेवलेला आहे. त्या दृष्टिकोनातून संकुचित बँक संकल्पनेच्या प्रयोगानुसार बँकांचं विलीनीकरण देखील मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. त्यानंतर लहान स्थानिक बँकांचा प्रयोग देखील नरसिंहन समितीने पहिल्यांदा सुचवला, जेणेकरून स्थानिक व्यापार आणि लहान उद्योग आणि शेती यांना सहजरित्या सेवा पुरवता यावी यासाठी लहान स्थानिक बँका स्थापन करण्यात यावी, ज्यांचे क्षेत्र जास्तीत जास्त एका जिल्ह्यापुरतं मर्यादित असावं असं देखील त्यांनी सुचवलेलं होतं. सार्वजनिक बँकांना स्वायत्तता देण्यासंदर्भात देखील नरसिंहन समितीने शिफारस केली आहे की बँकांची सरकारी मालकी आणि व्यवस्थापन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या स्वायत्ततेला वाढवित नाही आणि कामकाजाच्या लवचिकतेलाही वाढवत नाही आणि त्यामुळे मंडळाच्या कार्याचे पुनर्मूल्यांकन करावे, ज्यामुळे संचालक मंडळ या सगळ्या घटकाला जबाबदार राहील किंवा बँकेच्या ज्या काही समस्या येतात, बँकेच्या समस्या येतात किंवा जे NPA वाढतो याला बँक संचालक जबाबदार राहील
त्या दृष्टिकोनातून देखील एक शिफारस चांगली केलेली होती. त्याचबरोबर जे काय सद्यस्थिती बँकिंग कायदे आहेत की भारतीय रिझर्व्ह बँक कायदा, बँकिंग नियमन कायदा, भारतीय स्टेट बँकेचा कायदा, बँक राष्ट्रीयकरणाचा कायदा इत्यादीमध्ये तत्काळ पुनर्परीक्षणाची गरज आणि दुरुस्ती करण्याची गरज असल्याचे नरसेन समितीने स्पष्ट केलेले आहे. या दृष्टिकोनातून दुसऱ्या नरसेन समितीने काही महत्त्वाच्या शिफारशी देखील या ठिकाणी केलेल्या दिसून येतात. या व्याख्यानाच्या अनुषंगाने आपल्या मनामध्ये काही शंका असतील किंवा काही समस्या असतील तर त्या मला कमेंट बॉक्समध्ये द्याव्यात. धन्यवाद.